MSc Part 1, Paper 3, Unit 2, Aromaticity. Then what is meant by aromaticity? In chemistry, the aromaticity, a property of a cycling ring-shaped planar flat structure with a pi bond in resonance, those containing delocalized electron that give the increased stability compared to other geometric or connective arrangement with the same set of the atom. Means काय? aromaticity means काय? एखादा जर आपण कंपाऊंड घेतला तर तो सायकलिक पाहिजे, म्हणजे रिंग फॉर्ममध्ये पाहिजे, प्लेनार पाहिजे म्हणजे ते स्ट्रक्चर फ्लॅट पाहिजे, विथ पाय बॉन्ड्स, त्यामध्ये पाय बॉन्ड पाहिजे, ते रेझोनन्समध्ये पाहिजे, म्हणजे डिलोकलायझेशन झालं पाहिजे इलेक्ट्रॉनचं त्यामध्ये. दॅट गिव द इन्क्रीज द स्टॅबिलिटी, ह्यामुळे काय होतं तर स्टॅबिलिटी त्याची इन्क्रीज होते टू अदर कंपाऊंड. अदर मीन्स जॉमेट्रिक अँड कनेक्टिव्ह अरेंजमेंट विथ द सेम सेट ऑफ ॲटम. द ॲरोमॅटिक रिंग आर व्हेरी स्टेबल अँड डू नॉट ब्रेक अपार्ट इझिली. ॲरोमॅटिक रिंग ज्या आहेत ह्या खूप स्टेबल असतात, व्हेरी स्टेबल, अँड लगेच ब्रेक होत नाहीत, इझिली त्या ब्रेक होत नाहीत. द ॲरोमॅटिक कंपाऊंड दॅट आर नॉट ॲरोमॅटिक आर क्लासिफाईड ॲज अ ॲलिफॅटिक कंपाऊंड. जे ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत जर ते ॲरोमॅटिक नसतील तर ते कशामध्ये क्लासिफाय केले जातात तर ॲलिफॅटिकमध्ये. दे माइट बी सायकलिक बट ओनली ॲरोमॅटिक रिंग हॅव द एन्हान्स्ड स्टॅबिलिटी. ते माइट बी सायकलिक असतात पण ॲरोमॅटिक रिंगची स्टॅबिलिटी जास्त असते. द समरी ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड. They are highly unsaturated as indicated by lesser number of hydrogen atom in their in molecular formula. जे ॲरोमॅटिक असतात ते हायली अनसॅच्युरेटेड असतात, त्यांच्यामध्ये लेसर नंबर ऑफ हायड्रोजन असतात इन मॉलिक्युलर फॉर्म्युला. दे आर सायकलिक कंपाऊंड हॅविंग 5, 6 or 7 मेंबर रिंग. सायकलिक असतात, जास्तीत जास्त 6, 5, 6, 7 मेंबर रिंग. द ॲटम ऑफ द रिंग आर इन द सेम प्लेन और नियरली इन द सेम प्लेन. जे ॲटम जे असतात त्यामधले ते सगळे एकाच प्लेनमध्ये असतात, म्हणजेच काय ते प्लेनार असतात, फ्लॅट मॉलिक्यूल असतात. दे गिव सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन्स्टेड ऑफ एक्सपेक्टेड ॲडिशन रिॲक्शन. ओके, हे सबस्टिट्यूशन रिॲक्शन देतात, एक्सपेक्टेड ॲडिशन रिॲक्शन. दस दे शो अपीरियंट सॅच्युरेटेड बिहेवियर. दे हॅव अ कॉन्जुगेशन ऑफ अ डबल बॉन्ड, दॅट इज द डबल बॉन्ड अँड सिंगल बॉन्ड आर अरेंज्ड अल्टरनेटिव्ह इन द रिंग. कॉन्जुगेशन डबल बॉन्ड त्यामध्ये असतो, म्हणजेच काय त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड हे कॉन्जुगेट अल्टरनेटिव्हली अरेंज केलेले असतात. दे हॅव मार्क रेजिस्टन्स टुवर्ड द ऑक्सिडेशन अँड द रिंग रिमेन इंटॅक्ट अनलेस द कंडिशन आर ड्रास्टिक. दे हॅव जनरली लोअर व्हॅल्यू ऑफ हीट ऑफ हायड्रोजनेशन अँड कम्ब्युशन दॅन एक्सपेक्टेड फ्रॉम द केक्युल टाईप ऑफ स्ट्रक्चर. दिस इज अन इंडिकेशन ऑफ अ हायर स्टॅबिलिटी दॅन एक्सपेक्टेड फ्रॉम दिस स्ट्रक्चर. ओके, त्यांची व्हॅल्यू हीट ऑफ हायड्रोजनची व्हॅल्यू ही त्याची लोअर असते. Then delocalization. For example, benzene is a planar regular hexagon with a bond angle of 120 degree. आता बेन्झीन हे एक्झाम्पल घेतलं तर ते कसं आहे, प्लेनार आहे, रेग्युलर हेक्झागॉन प्लस त्याचा बॉन्ड अँगल हा 120 डिग्री आहे. द डिलोकलायझेशन ऑफ द इलेक्ट्रॉन मीन्स दॅट आर अन अल्टरनेटिंग डबल बॉन्ड अँड सिंगल बॉन्ड. डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन म्हणजेच काय, त्याच्यामध्ये अल्टरनेटिंग हे डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड अशी अरेंजमेंट त्यामध्ये आहे. इट इज अ प्लेनार बिकॉज that is the only way that the p orbital can overlap sideway to give the delocalization of a pi system. हा प्लेनार आहे, it is a planar because is that only way that pi orbital can overlap sideway and to give the delocalization of a pi system. pi बॉन्डचं त्याच्यामध्ये delocalization होत असतं. The first is a benzene ring, the delocalization of a pi electron, pi bond. म्हणजे फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये काय दिले आपल्याला की डिलोकलायझेशन दाखवलं आहे पाय बॉन्डचं. इन सेकंड इज अ रेझोनेटिक स्ट्रक्चर. लास्ट इज ॲरोमॅटिक आहे कारण की त्याच्यामध्ये पाय इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होत असतं. इन सेकंड इज अ डिलोकलायझेशन मॉडेल. जे ऑरेंज आणि ब्ल्यूमध्ये दाखवले आहेत ते पी ऑर्बिटल दाखवले आहेत, कार्बनचे जे पी ऑर्बिटल असतं ते दाखवलं आहे आणि त्यामध्ये डिलोकलायझेशन होते, पाय इलेक्ट्रॉनचं त्यामध्ये डिलोकलायझेशन होतं. इन सेकंड स्ट्रक्चर इज अ हायली डिलोकलाइज्ड ऑफ पाय इलेक्ट्रॉन इन दिस स्ट्रक्चर. ओके, द नेक्स्ट पॉइंट इज NMR कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲरोमॅटिक सिस्टीम. आता ॲरोमॅटिक सिस्टीममध्ये NMR कॅरेक्टरिस्टिक काय आहे
द NMR मीन्स द न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. बेसिक थेरी काय आहे त्याची बघू. ऑल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल हॅव प्रोटॉन्स. द H1 NMR प्रोबॅबली द मोस्ट पॉवरफुल टूल टू डिटरमाइन द स्ट्रक्चर ऑफ द कंपाऊंड. प्रत्येक ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे त्यामध्ये प्रोटॉन असतात, हायड्रोजन असतात. द H1 NMR प्रोबॅबली द मोस्ट पॉवरफुल टूल, हे मोस्ट पॉवरफुल टूल आहे टू डिटरमाइन द स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं स्ट्रक्चर डिटरमाइन करण्यासाठी हे मोस्ट पॉवरफुल टूल आहे. द स्पिनिंग न्यूक्लियस ऑफ द हायड्रोजन ॲटम इज जस्ट अ प्रोटॉन अँड इट ॲक्ट ॲज अ लाईक अ टीनी बार मॅग्नेट. जे हायड्रोजन ॲटमचं स्पिन न्यूक्लियस आहे ते काय, प्रोटॉनचं ते काय म्हणून ॲक्ट करतं, टीनी बार मॅग्नेट टाईप म्हणून ॲक्ट करतं. Therefore, when another magnetic field is applied to this system, they can affect each other. जेव्हा आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, अनदर मॅग्नेटिक फील्ड त्यावर अप्लाय करतो त्या सिस्टीमवर, ते अफेक्ट करतो इच अदर, त्यांच्यामध्ये अफेक्ट कॅन इच अदर. इट्स मॅग्नेटिक मुवमेंट कॅन बी अलाइन विथ ऑर अगेन्स्ट द मॅग्नेटिक फील्ड. हे जे मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते त्याच्यासोबत अलाइन असतं किंवा त्याला अपोज करतं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला. द अलाइनमेंट ऑफ अ प्रोटॉन विथ अ मॅग्नेटिक फील्ड इज अ मोर स्टेबल दॅन अगेन्स्ट फील्ड. प्रोटॉनची अलाइनमेंट आहे मॅग्नेटिक फील्डची, ती अलाइन असेल तर मोर स्टेबल आहे दॅन अगेन्स्ट द फील्ड असेल तर. देन नेचर ऑफ NMR स्पेक्ट्रम. द NMR इन्स्ट्रुमेंट इज अ टू टाईप. NMR इन्स्ट्रुमेंटचे टू टाईप असतात. कुठले, द केप द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट अँड व्हॅरी द रेडिओ फ्रिक्वेन्सी. म्हणजे जे आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड देणार आहे ते कॉन्स्टंट ठेवायचं आणि व्हॅरी द रेडिओ फ्रिक्वेन्सी. आणि इन्स्ट्रुमेंटची ती रेडिओ फ्रिक्वेन्सी जी आहे ती व्हॅरी करायची, ती एक्सचेंज करायची. सेकंड टाईप इज केप द रेडिओ फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट अँड व्हॅरी द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आणि सेकंड टाईप काय, रेडिओ फ्रिक्वेन्सी जी इन्स्ट्रुमेंटची आहे ती कॉन्स्टंट ठेवायची आणि आपण जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड त्याला देणार आहे ते व्हॅरी करायचं, ते चेंज करायचं. But the more convenient is kept radio frequency constant and the change the external magnetic field. यातलं more convenient, more supportive, more युजफुल काय आहे तर केप्ट रेडिओ फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट. जी इन्स्ट्रुमेंटची रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे ती कॉन्स्टंट ठेवायची आणि आपण जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड त्याला देणार आहोत ते आपण व्हॅरी करायचं, चेंज करायचं. हे त्याला मोर कॉन्व्हिनियंट आहे, युजफुल आहे आपल्यासाठी. At one stage, strength of the external magnetic field required to flip the proton is matched to radio frequency and causing the absorption. एका टायमाला काय होतं, एका स्टेजला काय होतं, जेव्हा आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड देतो ते काय होतं, रिक्वायर्ड टू फ्लिप द प्रोटॉन फ्लिप होतो आणि इज मॅच टू रेडिओ फ्रिक्वेन्सी, आणि ती जी इन्स्ट्रुमेंटची रेडिओ फ्रिक्वेन्सी त्याला मॅच करतो आणि त्यामुळे आपल्याला काय मिळतं तर ॲब्सॉर्प्शन, डेल्टा व्हॅल्यू मिळते. The aromatic compound as a compound which will sustain induced ring current. जे aromatic compound जे आहेत त्यांच्यामध्ये रिंग करंट प्रोड्यूस होत राहतो. आता आपण NMR aromatic सिस्टीमला कसा कन्व्हिनियंट आहे ते आपण बघू. दिस प्रॉपर्टी ऑफ aromatic compound, ही प्रॉपर्टी आहे aromatic कंपाऊंडची, रिंग करंट aromatic कंपाऊंडमध्ये प्रोड्यूस होत होती. दॅट इज इंड्युस्ड रिंग करंट कॅन बी डिटेक्टेड एक्सपेरिमेंटली बाय यूज ऑफ अ न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. हा इंड्युस्ड रिंग करंट आहे तो डिटेक्ट कशाने झाला, NMRने, म्हणजे न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्सने, एक्सपेरिमेंटली झाला आहे. इफ मॅग्नेटिक फील्ड अप्लाय ॲट द राईट अँगल टू द प्लेन ऑफ अ पाय सिस्टीम ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड, द हायली मोबाईल डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन सर्क्युलेट अराउंड देअर ऑर्बिट. जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो राईट अँगल टू द प्लेनच्या राईट अँगलला पाय सिस्टीम ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड, तेव्हा हायली मोबाईल डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन हे ते हायली डिलोकलाइज्ड होतात अराउंड द रिंग देअर ऑर्बिटच्या हायली डिलोकलाइज्ड व्हायला सुरुवात होते. दिस सर्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रॉन प्रोड्युसिंग रिंग करंट, ह्या सर्क्युलेशनमुळे काय होतं, एक रिंग करंट प्रोड्यूस होतो. अँड दिस रिंग करंट प्रोड्यूस अँड इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड अराउंड द बेंझिन रिंग. आणि हे ज्या रिंग करंटमुळे काय होतं तर इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतो बेंझिन रिंगच्या साईडला. द इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड इज अपोज टू द अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द रिंग. हा इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड जो आहे तो अपोज करतो कोणाला, तर अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आपण देणार आहे त्याला अपोज करतो इनसाइड द रिंग बट अलाइन टू द अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड आउटसाइड द रिंग. पण अलाइन कुठे होतो, अप्लाइड टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अलाइन कुठे होतो, इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्डला बाहेरच्या साईडला, आउटसाइड द रिंग.
ओके, कारण का बेन्झीन ही फ्लॅट प्लेनार मॉलिक्यूल आहे. इनसाइड द रिंग एक करंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतो, आउटसाइड द रिंग. इनसाइड द रिंग जे आहे ते इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड म्हणजे इनसाइड द रिंग जो प्रोड्यूस होतो, इनसाइड द रिंगमध्ये इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं, ते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला अपोज करतं. पण आउटसाइड द रिंग काय होतं तर अलाइन होतं इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्डला. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड हे अलाइन होतं. ओके, इन दिस स्ट्रक्चर देर आर द प्लेनार मॉलिक्यूल. बेन्झीन इज द प्लेनार मॉलिक्यूल. द सर्क्युलेशन ऑफ अ इलेक्ट्रॉन म्हणजे त्यांनी काय दिलं आहे की इलेक्ट्रॉनचं सर्क्युलेशन दिलं आहे, म्हणजे रिंग करंट प्रोड्यूस होतं, तिथे इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. अँड ओके, त्यांनी इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड पण दाखवलं आहे प्रोड्यूस करून. कसा होतं, रिंग करंटमुळे इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड त्याला परपेंडिक्युलर, रिंग करंट आणि इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना काय परपेंडिक्युलर आहे जे प्रोड्यूस होतं ते. त्यामुळे काय होतं, इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड जेव्हा इनसाइड द रिंग असतो तेव्हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड त्याला अपोज करतं, आणि जेव्हा आउटसाइड द रिंग हायड्रोजनच्या साईडला गेलं तर ते अलाइन करतं काय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. In this manner, protons situated outside the ring have been subjected to increase the magnetic field. Shift is a magnetic field due to this reason known as a paramagnetic shift. त्यालाच काय म्हणतात तर पॅरामॅग्नेटिक शिफ्ट म्हणतात. पॅरामॅग्नेटिक शिफ्ट कॉज डिशिल्डिंग ऑफ आउटसाइड द प्रोटॉन ऑफ द रिंग अँड दस प्रोटॉन अपियर ॲट अ हायर डेल्टा व्हॅल्यू इज 6 to 8. म्हणून डेल्टा व्हॅल्यू ही 6 to 8. बेन्झीन रिंगच्या हायड्रोजनची डेल्टा व्हॅल्यू ही 6 to 8 येते, कारण हायड्रोजन हे आउटसाइडला आहेत. आउटसाइडला असल्यामुळे काय होतं, इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड अलाइन करतं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला. ओके, त्यामुळे व्हॅल्यू ही डिशिल्डला जाते. डिशिल्डला गेल्यामुळे त्याची व्हॅल्यू ही 6 to 8 मध्ये येते. आणि ओलिफिनिक प्रोटॉनची 4 to 6 येते. 4 to 6 काय येते, कारण की ते इनसाइड द रिंग असतात. ओलिफिनिकची व्हॅल्यू 4 to 6 येते, म्हणजे कमी येते, शिल्डिंगला येते, कारण इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड त्याला अपोज करतं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला. ओके, these are the characteristics of NMR for the aromatic system. Thank you.